साधीसुधी अशी गावाकडच्या पद्धतीने तयार केलेली गवारीची रस्सा भाजी पण एखाद्या पाहुणचाराला सुद्धा मागे टाकेल असं हे जेवणाचं ताट आपलं तयार होतं। ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी भाजी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला गावाकडच्या पद्धतीची गवारीची भाजी बनवायची आहे, रस्सा भाजी दाण्यांचं कूट वापरून। एका ताईंची कमेंट सुद्धा होती की ताई दाण्यांचं कूट वापरून रस्सा भाजी करून दाखवा गावाकडच्या पद्धतीने, म्हणून ही आज भाजी केलेली आहे आपण। ही भाजी खूपच कमी साहित्यामध्ये तयार होते पण चवीला एकदम भारी अशी लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीने भाजी। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू। गवारच्या भाजीसाठी मी इथे 150 ग्रॅम गवार घेतलेली आहे। गवार स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे। या भाजीसाठी आपल्याला एकदम थोडंसं साहित्य लागणार आहे। तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमच मिरची पावडर आहे, अर्धा चमच हळद पावडर आहे, अर्धा चमच गरम मसाला आहे, फोडणीसाठी आपल्याला राई लागणार आहे, जिरं लागणार आहे आणि लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 4 लसूणच्या पाकळ्या आहेत, मोठ्या आहेत म्हणून 4 घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। फोडणीला आपल्याला कढीपत्ता आणि हिंग तेल वापरायचं आहे। आपल्याला छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचं। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे जे मिरची पावडर हळद आहे, आपण गरम मसाला घेतलेला, ते पण याच्यातच टाकून घ्यायचं आहे। आलं लसूण पण टाकून घ्यायचं आहे याच्यातच। याला आपल्याला एकदम बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं आहे। तर असं वाटण तयार करून घेतलं, अगदी बारीक असं वाटण आपलं तयार झालेलं आहे। लगेच आता भाजीला फोडणी करून घ्यायची आहे। इकडे कढई ठेवली मी गॅसवर, तेल टाकून घेऊ। तेल छान गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान फुलू द्यायची आहे। हे बघा छान फुलली आहे मोहरी। जिरं टाकून घेऊ। जिरं मोहरी टाकून घेतली, गॅस बंद करून दिलेला आहे मी, किंवा गॅस एकदम कमी करून द्यायचा आणि नंतर गवार टाकायचे आहे। गवार इथे टाकून घेतलेली आहे, तेलामध्ये मिक्स करून घेऊ। गवार टाकत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा किंवा बंद करून द्यायचा, कारण कसं आपण ओली गवार तेलामध्ये टाकतो तर तेल खूप उडतं। गवार सुद्धा आपण आधीच धुवून ठेवायची, म्हणजे जास्त पाणी गवारमध्ये राहत नाही। गवार छान तेलामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे आपण रस्सा भाजी करतो ना, तर मग ते रश्शामध्ये गवार पण छान लागते चवीला। रस्सा भाजी करताना कधी पण गवार अशी कोवळी घ्यायची, जास्त निब्बर अशी गवार घ्यायची नाही। जास्त निब्बर गवार असली ना तर ती कचकच लागते भाजीमध्ये। 1 मिनिटभर गवार परतवून घेतली। आता आपण जे कूट करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकू, 1-2 चुटकी, कढीपत्ता टाकू आणि आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं परतवून घेतलं सर्व। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे, तर अजून पाणी टाकत आहे मी। तर बघा मी असा रस्सा करून घेतलेला आहे, इतपत असा पातळ ठेवलेला आहे, कारण अजून शिजेल ना तर थोडासा घट्ट होईल। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मोठ्या गॅसवर आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। तर छान अशी उकळी आलेली आहे बघा, अशीच उकळी आणून घ्यायची पहिले मोठ्या गॅसवर आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम करून द्यायचा आहे। आपल्याला आता 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर ही गवार शिजवून घ्यायची आहे। गवार आपली कवळी आहे त्याच्यामुळे पटकन शिजते आणि आपण तेलामध्ये सुद्धा छान अशी परतवून घेतलेली आहे।
4-5 मिनटं गवार भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि छान शिजली आणि तेलसुद्धा छान आलेलं आहे बघा. गवार जास्त पण शिजवायची नाही तर चवीला अजिबात बरोबर लागत नाही. बघा अशी शिजवायची. आता वरून छान कोथिंबीर घालून घेऊ. तयार आहे आपली मस्त अशी गवारची रस्सा भाजी. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. लगेच आपल्याला आता गरमागरम भाजी खायला घ्यायची आहे आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे. इथे मी छान असं ताट तयार केलेलं आहे गावाकडच्या पद्धतीने. आणि बघा ही मस्त आपली भाजी गवारीची. हे बघा किती छान असं ताट आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. भाकरीसोबत पण खूपच भारी लागते. त्याच्यामुळे मी इथे भाकरी ठेवलेली आहे. तुम्हाला ही साधी सोपी गावाकडच्या पद्धतीने केलेली गवारीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.